कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधेश्याम। भगवंताचं चरित्र आपण श्रवण करतोय। नामकरण विधी दोघाही भावांचा, बलराम दादा आणि कृष्ण 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 नाव ठेवलं। आसनं वर्णास्त्रयो ह्यस्य गृहंतो नो युगं तनो शुक्लो रक्तस्तथा पीतो इदानी कृष्णतां गतः। भगवंताचं नाव गर्गाचार्य मुनी म्हणतात, हा जो सावळ्या रंगाचा आहे, सावळ्या रंगाचा, यानं याच्या आधीच्या अवतारांमध्ये, बऱ्याच अवतारांमध्ये कधी पांढरा, कधी लाल, कधी पिवळा असे वेगवेगळे रंग धारण केलेत, पण आता तो कृष्ण वर्ण धारण करून आलाय म्हणून त्याचं नाव कृष्ण नामकरण केलं। आणि गर्गाचार्य महाराज निघून गेले, त्याच्या पुढची आपल्याला कथा ऐकायची आहे। काही जणांच्या मनामध्ये शंका येते, माणसाचं मन फार शंकाखोर असतात माणसं। काय होतं हो महाराज, भगवंताच्या अवताराच्या लीलांचं वर्णन ऐकलं तर काय होतं? संतांच्या चरित्र ऐकल्यानं, देवाच्या भक्ताचे चरित्र ऐकल्यानं, त्यांच्या नावाचं भजन केल्यानं काय होतं? साहजिक आहे, माणसाच्या मनामध्ये शंका येणं साहजिक आहे। त्याचं उत्तर देखील भागवत सांगतं। हो, साधू संतांनी सांगितलं, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे। पुण्यवंत भावे भागवत सुद्धा सांगतं। हो, येन येनावतारेण भगवान हरिरेश्वरः करोति कर्णरम्याणि मनोज्ञानी चरः प्रभो। भगवान श्रीहरीने, भगवान गोपाल कृष्णानं जे जे अवतार धारण करून अनेक मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या, त्यांचं श्रवण केल्यानं कृष्णाविषयी प्रेम वाढतं, विषयांची आशा संपते, अंतःकरण शुद्ध होतं आणि भगवंताविषयी भक्ती निर्माण होते। देवाचं गुणगान ऐकल्यानं, देवाच्या अवतारांच्या लीला ऐकल्यानं अंतःकरण शुद्ध होतं आणि मुळात हेच अंतःकरण शुद्ध होणं हेच महत्वाचं आहे। शरीराची शुद्धी नाही पाहत देव, भगवंत पाहतो, तो शुद्ध अंतःकरण पाहतो। म्हणून भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे। एका दिवसाची गोष्ट, कृष्णानं आंघोळ केली। तर तुम्ही म्हणाल महाराज, म्हणजे आजपर्यंत काय कृष्णानं आंघोळच केली नव्हती का? त्या दिवशीच केली? नाही, फक्त वर्णन त्या दिवशीचं, दररोज आंघोळ करत होता। नाहीतर काही काही लोकांना सवय असते, बरोबर आहे सागर, थंडीच्या दिवसामध्ये लय थंडी पडली म्हणलं ना, सागर जा रे आंघोळ कर, आंघोळ कर, बाथरूम मध्ये जाते आणि बकेटीतलं पाणी मग्यानं लगेच ओतून खाली टाकते, त्याला वाटावं की आंघोळ करायला, काही केसाला जरासं ओलं करायचं आणि बाहेर यायचं, अशी सवय असते काही काही लोकांना, इतका कंटाळा। पण आंघोळ केली पाहिजे। शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत। 100 कामं टाकून माणसानं जेवण केलं पाहिजे आणि 1000 कामं टाकून आंघोळ केली पाहिजे। भगवंतानं त्या दिवशी त्याला आंघोळ घातली, देवाला आंघोळ घालायचं स्पेशल काम काही, ती स्पेशल टीम असती, 2-4 म्हाताऱ्या गल्लीतल्या। त्या बाळाची आई, तिला फक्त पाणी ओतायला बाजूला ठेवतात, अगं वत पाणी, टाक बकेट मध्ये, अजून गरम, अजून गरम, गरम गरम पाणी। आणि त्यावेळेला त्याच्या आधी त्याची 10 मिनिटं मालिश केली जाते त्या बाळाची। कशी? असं तेल लावून असं ओरडतात त्या म्हाताऱ्या, आकांत करते, ते रडते, पण सोडित नाही म्हणतात, तुझ्या बापाला सोडित नाही। कोण म्हणते? ती म्हातारी, तुझ्या बापाला सोडित नाही, तुझ्या बापाला बी अशीच आंघोळ वाढली होती, बरोबर? त्याच्या बापाला पण आंघोळ तिनंच वाढलेली असते। आंघोळ घातली,
किती बाळ पहा तुम्ही, आंघोळ घातली की असं गुपचूप झोपते ते. मग ती म्हातारी म्हणती बघ बघ मी आंघोळ घातली की कसं गुपचूप झोपलं. त्याला माहित आहे परत जर डोळे उघडले तर ही परत बाथरूम कडे घेऊन जातील, परत आंघोळ वाढतील. नको रे बाबा. या गुरुजी रामकृष्ण लवकर आले लग्न. बरं आमचा मंडप रिकामा लागू लागला ना. बाळ झोपी जातं तुमचं आमचं सर्वसामान्य, पण आंघोळ घातली कृष्णाला. पण कृष्ण मात्र आंघोळ घातली तेव्हापासून जास्तच रडायला लागला. जास्त रडतोय म्हणून यशोदेनं पाळण्यात टाकला आणि पाळण्यात टाकलेल्या कृष्णाला यशोदा झोपवू लागली. मजरडत बाळताणे लगाते गोड गाणे, मजरडत बाळताणे लगाते गोड गाणे, पाळण्यात घालून गाते अंगाई, पाळण्यात घालून गाते अंगाई. यशोदाबाई सर्वांनी महिला मंडळी टाळी वाजवायची, पुरुष मंडळी भजन चालू झालं की टाळी वाजवायचा फक्त. माझं रडतं बाळ कान्हा त्याला गाते गोड गाणं, माझं रडतं बाळ कान्हा त्याला गाते गोड गाणं, पाळण्यात घालून गाते अंगाई. यशोदा माई गा, यशोदा माई गा. नाना प्रयत्न करते. यशोदा पाळण्यात टाकलं आणि अंगाई गीत गायला लागली. अंगाई गीत गातात महिला मंडळी. यादव महाराज पाळण्यात टाकलेल्या बाळाला झोपवण्यासाठी महिला मंडळी गाणे म्हणतात. गाणे कसे म्हणतात? सगळं वर्णन कुठलं असतं त्याच्यात? माहेराचं, राहतात नवऱ्याच्या घरी, खातात नवऱ्याच्या घरचं आणि गातात भावाचं गुणगान. आंब्याच्या झाडा खाली माझा भाऊ राया दारू काढी, कोण्या मेल्यानं केली माय काढी, आली पोलिसाची गाडी. भावाचं गुणगान, खायचं नवऱ्याच्या घर. त्यांचे गाणे ऐकावं महिला मंडळीचे पाळण्यात बाळाला टाकतात. आणि दुपारच्या वेळेला ज्या वेळेला घरामध्ये माणसं कमी आहेत, शेतात कामा धंद्याला घरचे बाकीचे माणसं जातात, आणि मग महिला मंडळीचे गाणे ऐकावं पाळण्याचे. जात्यावरले आता जातं राहिलं नाही म्हणा, पण पाळण्यातले गाणे जर ऐकायचे असतील बाळाला झोपवण्याचे, ते अंगाई गीत, तर दुपारच्या वेळेला घरामध्ये माणसं कमी असल्यावर. यशोदा गाणं म्हणते पण बाळ काही झोपत नाही. नाथ महाराजांना वर्णन केलं. रडते माझे बाळ ताणे समजावी तर रडते माझे बाळ ताणे समजावी तर रडता से स्फोड़ा स्फोड़ा निद्रावादी पहाती याचा डोळा लागला रडते माझे बाळी समजावी तर रडते
माझे बाळ तान्हे समजाविता राहेना. काही केलं तरी कृष्ण राहायला तयार नाही. पारण्यातलं घेतलं, कडेवर खांद्यावर उचलून घेतलं आणि आली अंगणामध्ये. अंगणामध्ये आल्यावर 2-4 गवळणी जमा झाल्या. आणि काय ग यशोदा, आता तर झोपला होता वाटतं? नाही ग, आंघोळ घातली तेव्हापासून रडतोय. बघू माझ्या जवळ दे. एक गवळण खांद्यावर घ्यायला लागली, कडेवर घ्यायला लागली, पण कोणाच्या जवळ कृष्ण राहीना. मग तेवढ्यात एक राधा गवळण आली. राधा गवळण. आणि राधा म्हणते, यशोदा काकू कशामुळं रडतो ग तुझा कृष्ण? बघू माझ्या जवळ दे. राधेनं कडेवर घेतल्याबरोबर कृष्ण एवढा वेळ रडत असलेला एकाएकी रडायचा थांबला. आणि रडायचा थांबल्याबरोबर यशोदा म्हणले, सकाळपासून एकही काम करू दिलं नाही यानं. सगळे कामं राहिलेत घरातले. जोपर्यंत मूलबाळ नसते तोपर्यंत नवस सयास करून होऊ दे म्हणतात. आणि एकदा का झालं, काट लावला यानं, एक काम करू दे ना म्हणतात. बरोबर. सारवण राहिलं, धुणं राहिले, भांडे राहिले, स्वयंपाक राहिले, रवी लावायची, अजून मंथन करायचं राहिले, सगळे कामं राहिलेत. राधे तुझ्याजवळ शांत बसलायचं, घे आणि जा तुझ्या घरी घेऊन. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधेनं कडेवर घेतलं आणि गेली आपल्या घरला घेऊन, आपल्या घरी. मग राधा घे बोनी हरीला त्वरे जाता मंदिरी. हृदय मंचकी पहुडविला श्री हरी. त्या मंचकावर कृष्णाला बसवलं, म्हणजे पलंगावर ठेवलं. आणि राधा घरातले कामं करते. त्यावेळेला ती कृष्णासोबत गप्पा मारते. महिला मंडळी लहान बाळासोबत गप्पा मारतात, पण त्याला काही कळतं का? नाही कळत. तरी देखील आपल्या गप्पा मारणं थांबत नाही. राधा तशाच गप्पा मारते आणि घरातले कामं करते. पण कृष्ण, मग विचार आला तिच्या डोक्यात, अरे कृष्णा, मी किती वेळापासून बडबड करते, किती वेळापासून, पण तुला काही कळत नाही. थोडा जर मोठा असला असतास तर तू सुद्धा माझ्यासोबत गप्पा मारल्या असत्या. मग मी नेहमी म्हणतो, भगवंताला तुम्ही मनातून जी इच्छा सांगाल, देव त्यालाच म्हणायचं ज्याच्याकडे दातृत्व आहे. दातृत्व देण्याची क्षमता, तुमची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता, देव त्यालाच म्हणायचं. एका क्षणात भगवंतानं मोठं रूप धारण केलं. आणि मग राधा कृष्ण गप्पा मारतायत. त्याच वेळेला दरवाजावर हाक ऐकू आली, राधे दार उघड. एवढ्या मोठ्यानं राधे म्हणायची हिंमत दुसऱ्याची कोणाची हे होय? लगेच तिच्या लक्षात आलं, काय कोण आले? एवढ्या मोठ्यानं हाक कोण मारते? नवऱ्यानंच हाक माराव मोठ्यानं, राधे दार उघड. राधा लटलट कापते, थरथर कापते. ते का आजच्या काळातला नवरा होता का? ऐ पप्प्याची माय झोपली काय? ऐ पिंट्याची माय, ऐ दार उघड. राधे म्हटल्याबरोबर राधा थरथर कापते. हो कृष्णा लहान हो रे, लहान हो. कृष्ण म्हणला, आपल्याला एकच मंत्र शिकवला होता आईनं, मोठा होता येते, लहान नाही होता येत. पूर्ण शरण आली राधा, पूर्ण शरण. दोन्ही हातानं विनंती गयावया केली, भगवंता मी तुला पूर्ण शरण आहे. आणि पूर्ण शरणागती ज्या भक्ताची आहे, देव त्याच्या अधीन राहतो, देव त्याच्या अधीन. भगवान कृष्ण लहान झाले आणि राधा पळत गेली, दरवाजात पळत गेली. मग दार काढलं. काय करा दे, एवढा वेळ लागतो दार काढायला? कुणासोबत गप्पा मारत होती मोठ्यानं?
अहो ते बघा ना, नंदबाबाचा मुलगा, यशोदा माईचा मुलगा, यशोदा काकूचा कृष्ण आणलाय घरी. कृष्णाला पाहिल्यावर एवढ्या रागात असलेला तो अनया गवळी, त्याचा राग बस. देवाला पाहिल्यावर राग राहील का कोणाचा? नाथ महाराजांनी वर्णन केलं, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, तारी भतार हाका मारी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, तारी भतार हाका मारी, तारी भतार हाका मारी, कवाड उघड झड करी, कवाड उघड झड करी, चटक शिकलीच कोठे ग राधे, चटक शिकलीच कोठे, चटक शिकलीच कोठे ग राधे, चटक शिकलीच कोठे. कोठ कराले चटक शिकलीच कोठे, चटक शिकलीच कोठ कराले चटक शिकलीच कोठे. चटक शिकलीच कोठे ग राधे. नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. भगवंताच्या प्रत्येक अवस्थेचं साधू संतांनी वर्णन केलं. दिवसामागून दिवस झालेत. आता देव 108 दिवसाचे झालेत. 108 दिवसाचे 108 दिवस झाले देवाला. आईला नवल वाटलं. यशोदेनं उत्सव साजरा करायचा ठरवलं. उत्सव म्हणजे आपल्या भाषेत आपण त्यांना गल्लीतल्या गल्लीत सुवासनी जेव घालायचा कार्यक्रम ठेवला असेल. एका छकड्यामध्ये म्हणजे एक लहानशी बैलगाडी होती अंगणामध्ये उभी एका झाडाखाली, आणि त्या छकड्यावर कृष्णाला झोपवलं आणि सगळ्या महिला मंडळी, त्या गवळणी, यशोदा, रोहिणी आणि दुसऱ्या काही गवळणी स्वयंपाकामध्ये मग्न होत्या. त्याच वेळेला एक तृणावर्त नावाचा राक्षस वावटळीच्या रूपामध्ये आला आणि त्यानं तो छकड्यावर झोपलेला कृष्ण छकड्यासहित उचलला. छकड्यासहित वावटळीमध्ये तो छकडा हवेमध्ये उंच जातोय, पण भगवान कृष्णानं आपलं वजन वाढवलं आणि वजन वाढवलं तसं त्या वावटळी सहित तो छकडा जमिनीवर आणला आणि आपटला आणि आपटून तो तृणावर ठार केला. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे श्याम. राक्षस मारायसाठी सुरुवात केली बरं का भगवंतानं. आणि देवाचा अवतार मुळात राक्षसांचा संहार करण्यासाठीच झाला होता. राक्षसांचा संहार करण्यासाठी. नाहीतर काही जणाला फार सवय असती. महाराज लोकच आमचे. कृष्णानं काय कोण्या गवळणीचा पदर ओढला, कोणाचा काय हात धरला, कोणाचा काय माठ फोडला, एवढा रिकामटेकडा वाटला हो रे कृष्ण. हा, स्वतः भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जब जब होय धर्म की हानी, बाढई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा. देव असुरांचा नायनाट करण्यासाठी, साधू संतांचं सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, गाई ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी देव अवतार धारण करतो. नुसते माठ फोडण्यासाठी नाही. नाहीतर काही काही आजकालचे जे आधुनिक संत म्हणून घेतात, आधुनिक साधू, आधुनिक कवी म्हणून घ्यायची सवय लागली त्या लोकांना. त्या लोकांनी कृष्णाचं वर्णन केलं काय, राधे चल माझ्या गावाला जाओ. काय या लोकांना सापडाय पाहिजे मला हे लोक असे. तेवढंच काम होतं का कृष्णाला? राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवंतानं अवतार धारण केला होता. तो तृणावर्त मारला. आता भगवान कृष्ण रांगायला लागलेत. रांगायला. आणि कसं रांगतात कसं हे सुद्धा साधू संतांनी नामदेवरायानं वर्णन केलं. रंगणी रंगनाथ खेळतो तो म्या देखिला. अशा गोड चाली म्हणल्या पाहिजे. गाताना माणसानं गोडच गायलं पाहिजे. बरोबर आहे महाराज? गोड गायलं पाहिजे. नाहीतर भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. माणसानं गाताना गोडच गायलं पाहिजे. गोड गायलं पाहिजे. पण अशा चाली म्हणल्या, रंगणी रंगनाथ खेळतो
इतक्या अशा ह्या गोड चाली म्हणल्या आपल्या लोकायला कृष्णाचं चरित्र सांगितलं म्हणून वाटतच नाही. कृष्ण रांगाय लागला असं म्हणलं की ती चाल म्हणावं लागते. ती चाल कोणती? तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम देखी लागस ये रंगणी रंगनाथ तुम देखी लागस ये. जय हो. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात जय जय श्री राधे श्याम. एकदा त्या पाठीमाग ज्या बाबांनी खेळली फुगडी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. याला ब्रह्मानंद म्हणतात बरं काय. ब्रह्मानंद. शेजारचे लोक काही म्हणो शांत, काही काय असे तर काही महिला मंडळी तर लक्ष्म्या जशा काय उभ्या करतात का नाही तशा बसून असतात बिचाऱ्या. काही परिणाम होत नाही त्यांच्यावर. ए खाली बसा, बसा खाली. ए झिट्टूवाली का चला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्यानं रांगतोय आणि रांगत रांगत देवानं आपला कार्यक्रम सुरू केला. कोणता? चोरी करायचा.
रांगत रांगत देव चोरी करायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत असताना सुद्धा देवानं चोरी करण्याचा कार्यक्रम सुरू केला. आता देव हळूहळू मोठा व्हायला लागला. मोठा कसा मोठा होतोय देव? आता कशाच्या तरी भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला लागले. महिला मंडळीला लहान मुलाच्या अवस्थेचं सगळं माहित आहे. बाळ कसं हळूहळू मोठं होतं सांगायची गरज नाही. भिंतीचा आधार घेऊन चालायला लागलं. चालत चालत त्या जाग्यावर आलं ज्या ठिकाणी यशोदामाई रवी लावायची. रवी लावायची. रवी कशी लावतात? असं एका कळशीमध्ये भांड्यामध्ये लोणी घ्यायचं, ताक दही घ्यायचं, त्याच्यामध्ये अशी ती इलेक्ट्रिक रवी ठेवायची, ती मोटरची. रवी होती पूर्वीच्या काळी 5 फूट 6 फूट 7-7 फूट उंचीच्या रव्या होत्या. आणि घरामध्ये असे ते जोडणीचे माळवदाचे जुने घर, आणि त्याला ती उभी करायची रवी. त्याला मोठा लांब दोर असायचा, लांबच्या लांब तो रवी दोर. आणि त्या रवीला अशा 2 ठिकाणी 2 दोऱ्या असायच्या त्या खांबासोबत. काय म्हणायचं त्याला? इसरले पण महाराज. काळ बदलला. आणि जसा काळ बदलला तसे मग आता आजार वाढले. ज्या वेळेला घरी गाई म्हशी भरपूर होत्या त्यावेळेला दूध दही राहायचं. आणि 1-1 तास कमीत कमी अर्धा तास तरी प्रत्येक स्त्रीचा घरामध्ये ते रवी लावण्यामध्ये वेळ जायचा. त्यामुळं शरीराचा व्यायाम व्हायचा आणि वेगळी त्याच्यासाठी कसरत करायची गरज पडायची नाही. आताच्या सारखं जिमला जा, सकाळी सकाळी फिरायला जा असं नव्हतं. व्यायाम व्हायचा. 1 तास दळण्यामध्ये जायचा, 1 तास रवी लावण्यामध्ये, 1 तास सारवण्यामध्ये. त्यावेळेला आजार होते का? आता काय नाही. आता दर महिन्याला तपासणी. ऑर्थोपेडिक्स डॉक्टर. मनक्यात घ्या, कमरेत घ्या, मनेत घ्या, गुडघ्यात. चला रवी लावते यशोदा. आणि त्यावेळेला भगवान कृष्ण आले. जगाचा बाप म्हणतोय, आई काय करतेस? त्यावेळेला यशोदेनं सांगितलं, अरे कृष्णा वेळ घालू नको माझा, चल बाजूला हो, मला माझं काम करू दे, रवी लावू दे. पण भगवान कृष्ण यशोदेच्या हाताला धरतायत. रवी ओढायची थांबली. यशोदा म्हणते, सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. करू दे रे मंथना. करू दे दही दूध तूप लोणी तुझं देते सारंग पाणी. दही दूध तूप लोणी तुझं देते सारंग पाणी. दही दूध तूप लोणी तुझं देते सारंग पाणी. क्षणभर खेळ सदनी माझं मन मोहना. क्षणभर खेळ सदनी माझं मन मोहना. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना माझा बाळा. करू दे रे मंथना. यशोदा विनवते कृष्णाला, कृष्णा अरे मला माझं काम करू दे, मंथन करू दे. सोड रवीचा हात हरी रे, हात हरी रे. सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना. कृष्ण ऐकत नाही. दही दूध तूप लोणी तुझं देते शारंग पाणी. क्षणभर खेळे सदनी माझ्या मन मोहना. कृष्ण म्हणला, बर असं खाऊ देत नाहीस का? उद्या बघतोच मी. उद्या सकाळी लवकर उठला कृष्ण. लवकर उद्या सकाळी
लवकर उठला कृष्ण. त्या काळी गवळणी सुद्धा लवकर उठायच्या. काय म्हणतोय मी ऐका महिला मंडळी, त्या काळी गवळणी सुद्धा लवकर उठायच्या. आजच्या सारख्या 7 वाजेपर्यंत झोपत नव्हत्या गवळणी. म्हणूनच चांगल्या धष्टपुष्ट शरीराच्या होत्या. हो, गवळणी लवकर उठायच्या. भगवान कृष्ण बी तेव्हाचे समोरचे तेव्हाचे कृष्ण सुद्धा लवकर उठायचे. 4 वाजता 5 वाजता. आताच्या सारखं 9 वाजेपर्यंत नाही. आईचे 2 टप्पू पाठीत पडत नाही तोपर्यंत उठत नाही. बरोबर, लवकर उठायचे. तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाचा काळ कसा पहा, गावातलं खेड्यातलं वातावरण आजपर्यंत एक ठीक होतं. मागच्या एक 10-5 वर्षापर्यंत, 10-20 वर्षापर्यंत. पण आजकाल खेड्यातलं वातावरण सुद्धा बदलून गेलंय. पूर्वीच्या काळी शहरातले लोक उशिरा उठायचे, पण आता तो आळस खेड्यावर सुद्धा, ती मरगळ खेड्यावर सुद्धा आली. खेड्यावर सुद्धा पूर्वीच्या काळी एक 5-25 वर्षाच्या अगोदर सकाळी सकाळी लवकर उठायचे. चातुर्मासामध्ये 4 महिने काकडा भजन व्हायचं. काकडा भजन 4 महिने. काकडा नसला मंदिरावर सकाळी सकाळी भोपाळ्या ऐकायला मिळायच्या. भोपाळ्या प्रत्येक मंदिरावर घंटानाद व्हायचा. एखादा तरी वारकरी टाळ वाजवत बसायचा, विणा घेऊन बसायचा. पण नाही झालं, निदान प्रल्हाद शिंदेचे भक्तिगीत तरी ऐकायला मिळायचे. त्या भोपाळ्या, गोड भोपाळ्या. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी नव करी वनमाळी वनमाळी, उठी नव करी वनमाळी, उदया चढी मित्र आला. घनश्याम सुंदरा श्रीधरा. तो काळच वेगळा होता. तो काळ, ती सकाळ खेड्यातली आता कुठंतरी हरवत चालली. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला लाविला, स्वीकारावे पूजा आता. उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, रांगोळ्याने सडे सजविले, रांगोळ्याने सडे रांगोळ्याने सडे सजविले, रस्त्या रस्त्या पुन्हा सावण पावले, वाजती पंजना साण पावले. केणा 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 कुठे मंदिरे ऐकू येते, कुठे मंदिरे ऐकू येते, ताळाची किणा किणा. गोड सकाळ, एकापेक्षा एक जुने भक्तिगीत, जुन्या भोपाळ्या. चला, भगवान कृष्ण लवकर उठले आणि लक्षात ठेवलं पक्क, आई तू असं लोणी खायला देत नाहीस ना मला. भगवान कृष्णाला लोणी आवडतं. लोणी सगळ्यात जास्त खायला म्हणलं तर लोणी आवडतं बरं का. ताजं ताजं लोणी कृष्णानं पक्क लक्षात ठेवलं होतं. लोणी कुठून निघते तिथूनच खायला सुरुवात करतो म्हणला. कुठून निघतं लोणी? त्याला माहित होतं एक मोठा डेरा आहे आणि आई त्या डेऱ्यामध्ये अशी रवी सोडते आणि त्या डेऱ्यातूनच लोणी वर येतं. त्या डेऱ्यातच जाऊन बसतो म्हणला. भगवान कृष्ण डेऱ्यात बसला. डेऱ्यात, आणि डेऱ्यात बसल्यावर यशोदेनं रवी लावायला सुरुवात केली. तिला माहितच नाही हे उठून डेऱ्यात घुसलंय ते. तिला वाटलं झोपलेलंच आहे अजून. स्वयंपाक घरात गेली, चहा करून पिला. तिचा चहा होईपर्यंत हे डेऱ्यात येऊन बसला. डेऱ्यात आल्यावर तिनं रवी लावायला चालू केली. अर्धा तास झाला. अर्धा तास लोणीच वर येईना. लोणीच वर येत. लोणी वर येईने गेल्यावर काय करतात? पाणी गरम की थंड? गरम पाणी टाकलं तरी लोणी वर येईना. घामाघूम झाली यशोदा. घामाघूम मध्ये हात घालून पाहिला. हात घालून पाहिला
तर त्याचे केस त्याचे जावळ हातात आले आणि असा धरून वर काढला. कृष्णा, अरे तू आई, तू लोणी खायलाच देत नाहीस, पोटभर खायला दे ना. अरे बघ, डेऱ्यात जाऊन खातो का? अरे डोक्याला लागला असतं ना. कृष्णाला बाहेर काढलं, लोणी खायला दिलं. मग यशोदा घुसळण करते, मंथन करते. डेऱ्याचा आवाज कसा येतो तो देखील आमच्या साधू संतांनी शब्दबद्ध केला. घुम घुम करीती, घुम करीती, डेरे घुमती, घुम 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 करीती, डेरे घुमती. यशोदामाई मंथन करते. दिवसामागून दिवस चाललेत. कृष्ण हळूहळू मोठा होतोय. आता घर कमी पडते त्याला खेळायला, घर कमी पडते. नंदबाबाचा तो 84 खांबाचा वाडा कमी पडायला लागला. मग वाड्याच्या बाहेर यायला लागला, वाड्याच्या बाहेर. आणि मला सांगा, सगळ्यांना हवंसं वाटणारं ते कृष्णाचं रूप, नेहमी पाहावंसं वाटणारं, त्या गवळणींनी पाहिलं नंदबाबाचं हे पोरग आता रस्त्यावर यायला लागले. मला सांगा, आपलं निव्वळ काळ असते, हातपाय काडी असतात, नाकातून गंगा जमुना वाहतात, तरी आपल्याला किती प्रिय असतं आपलं. आणि ते तर भगवंताचं रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, ज्याचं वर्णन केलं साधू संतांनी. तो मदनाचा पुतळा रस्त्यावर आल्यावर कोणी ठेवल का हो त्याला खाली जमिनीवर? उचललं कोण? त्या पलीकडच्या गल्लीतली एक चंद्राकाकू नावाची गवळण होती, ती आली आणि उचललं आणि घेतलं कृष्णाला कडेवर. गेली घरी निघून गेली. त्यावेळेला यशोदामाई घरामध्ये काम करत होती, चूल सारवीत होती, सारवत होती. अर्धा तास झाला, अर्धा तास. आणि अर्ध्या तासाच्या नंतर मग ती भानावर आली यशोदा. आणि मग लक्षात आलं, आपला कृष्ण वाड्यात खेळत होता, कुठं दिसेना झालाय. तिनं तसेच भरलेले तसेच हात घेऊन गेली रोहिणीकडं. का ग रोहिणी, माझा कृष्ण पाहिला का? ती म्हणली नाही. तुझा बलराम कुठे? हे काही माझं इथंच खेळते म्हणे, बाजूला आहे पलीकडं, इथंच खेळायला. आणि कृष्ण मला नाही माहित. वाड्याच्या बाहेर जाऊन विचारायला लागली. गवळ्याला विचारते, गोपाळाला विचारते, एका गवळणीला विचारते. वेडी झाली, वेडी. एखादं संकट तर आलं नसेल, एखादा राक्षस तर आला नसेल, माझ्या कृष्णाला काही झालं तर नसेल, सांगा. कुणी सांगागी, 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 कुणी सांगागी. कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा. कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी, कुणी सांगागी.
सांगा गे वेडी झाली हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल होते सारवित मी चूल कैसी भूल पडियली. प्रत्येक गवळणीला रस्त्यावरच्या विचारते यशोदा. त्यावेळेला एक जण म्हणली अगं ती चंद्रा काकू आली होती आणि त्या चंद्रा काकूनच तुझ्या कृष्णाला नेलं. धावत गेली त्या चंद्रा काकूच्या घरी आणि आपला कृष्ण उचलून घरी आणला. दिवसामागून दिवस चालले. झाली का तिकडची तयारी? चालू आहे का? बरं. भगवंत आता वाड्यामध्ये खेळत नाहीये, बाहेर निघतायत रस्त्यावर आणि रस्त्यावर निघून वृंदावनला गेलेत का? वृंदावनला आपल्या इथून कोण कोण वृंदावनला जाऊन आलं? गोकुळात वृंदावनात कोणी गेलं नाही का? 1 2 3 4 5 6 7 8 9 इकडं महिला मंडळी पैकी 9, पाठीमागं देखील 2 4 म्हणजे 10-12 जणी आहे. बरं, एक आजी समोर. किती खांब आहेत त्या वाड्याला? उगाच हात वर केला, उगाच हात वर केला. ज्या नंद बाबाच्या वाड्याला 84 खांबाचा वाडा आहे, नंद बाबाचा 84 खांबाचा वाडा, ते गर्भगृह, त्या भगवान कृष्णाच्या आठवणी आजही तिथे आहेत बरं का. आणि प्रत्येकानं आपण जशी पंढरपूरची वारी करतो, वारकरी आषाढी करतो, कार्तिकी करतो, कोणी माघ वारीला जाईल, तसं वर्षातून एकदा, 4 वर्षातून एकदा, कधी 10 वर्षाला तरी, आयुष्यात एकदा तरी त्या वृंदावनात गेलं पाहिजे बरं का, गेलं पाहिजे. भगवान कृष्णाची साक्ष आजही ते वृंदावन, गोकुळ, बरसाना, तो गोवर्धन आजही तिथं पाहायला मिळेल. गेलं पाहिजे. तो नंद बाबाचा 84 खांबाचा वाडा कृष्णानं सोडला आणि रस्त्यावर आला. रस्त्यावर येऊन यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर कोण कोण? बलराम दादा आणि बलराम दादा सोबत कृष्ण दोघंही गेले. आणि गेल्याच्या नंतर कृष्णानं तिथं माती घेतली, माती, आणि माती खाल्ली. माती खाल्ल्याबरोबर बलराम दादा म्हणला, किसन्या माती कशामुळे खातो? अरे मला फार चविष्ट आहे माती, लहान मुलं खातात बरोबर. तिथं गेल्यावर आजही माती खातात बरोबर आहे. वृंदावनला गेलेले लोक माहित असतील तुम्हाला, महिला मंडळी, तिथं गेल्यावर आपण आजही माती खातो. माती, त्याला ब्रह्मांड घाट असं म्हणतात, ब्रह्मांड घाट. आता तिथं रेडीमेड मातीचे पाकिटच मिळतात, अशा मातीच्या गोळ्या बनवलेल्या त्या पाकिटामध्ये मिळतात. पण ती खरी माती तेव्हा होती. आता ती यमुनेचं पाणी सुद्धा दूषित झालंय. ते खोकलून त्या अरविंद केजरीवालनं त्याचा खोकला दुरुस्त करता येईन. आमची यमुना कधी शुद्ध करल? ते यमुनेचं ते दूषित पाणी झालंय आज. आणि तिथली माती सुद्धा मग त्या यमुनेच्या पाण्यामुळे दूषित होत चालली आहे. पण ती माती भगवंतानं खाली. आणि बलराम दादा म्हणला, किसन्या आईला सांगतो. म्हणला, सांग. डेअरिंग होती कृष्णाची, असा डरपोक नाही म्हणला, मी भीत नाही, सांग. बलराम दादा पळत आले. पळत आल्यावर यशोदेला सांगितलं, आई कृष्णानं माती खाल्ली. यशोदेनं धावत गेली, एका हातात काठी घेतली, कान पकडला. काय रे कृष्णा, माती खातोस? बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा. मुख पसरोनी दाबी मातेला, मुख पसरोनी दाबी मातेला, मुख पसरोनी दाबी मातेला, मुख पसरोनी दाबी मातेला. विश्वरूप ते तुझा नाही गाई, नाही खालमिया माती, नाही गाई, नाही खाली गमाती, आई गाई, नाही खाली गमाती. बळीराम दादा खोट बोलतो,
भगवान कृष्ण हळूहळू मोठं होत आहेत. एक एक लीला आपण पाहतोय. भगवंताच्या ह्या लीला कधी कधी न संपणाऱ्या. हरी अनंत, हरी कथा अनंत. सगळ्या साधू संतांना समजलं होतं जगाचा बाप तो ब्रह्मांड नायक यशोदेच्या अंगणामध्ये खेळतोय. नंदबाबाचा मुलगा म्हणून अवतार धारण केलाय. साधू संत त्या गवळणी बनवून गोकुळामध्ये आहे. शेजारच्या एका गावची एक म्हातारी होती. त्या म्हातारीची इच्छा होती भगवान कृष्णाला जवळ घ्यावं, मांडीवर बसवावं, दर्शन घ्यावं. त्याचं भाव शुद्ध असला ना, भाव शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देव दूर नाही. मग एक फळं विकणारी म्हातारी होती. फळं विकणारी, त्या फळं विकणाऱ्या म्हातारीची इच्छा, मनोमन इच्छा भगवंताला भेटलं पाहिजे. मग तिनं एका टोपलीमध्ये पेरू घेतले. पेरू काय म्हणायचं, जांब म्हणायचं का पेरू म्हणायचं? जांबानं टोपली तिनं भरली. थोडेफार जांब घेतले टोपलीमध्ये आणि गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये कोणासाठी आली? भगवान कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी. बरं का, तिच्या मनामध्ये ओढ कृष्ण भेटीची, भगवान कृष्णाची भेटीची इच्छा. गावात आल्यावर तिने एका जणाला विचारलं, काय हो नंदबाबाचा वाडा कुठं आहे? त्यानं सांगितलं समोर जा. त्या चौकामध्ये गेलं की तो नंदबाबाचा वाडा तुम्हाला समोरच दिसेल. तिथं त्या नंदबाबाच्या वाड्याच्या जवळ आली आणि एका गोपाळाला विचारलं, एका गोपाळाला, काय रे बाळा, तुला एक पेरू देते, पण मला सांग तो कृष्ण कधी बाहेर येतो रे वाड्याच्या? त्यानं पेरू हातात घेतला आणि जरासा खोडकर होता. खोडकर तो म्हणला, या वाड्याला 5 प्रदक्षिणा मार. म्हणला 5 प्रदक्षिणा, मग येतो बाहेर. म्हातारी आजी, ती वय झालेलं तिचं, आणि त्या म्हातारीला चेष्टा करण्याच्या उद्देशानं त्यानं सांगितलं 5-10 फेऱ्या मार म्हणला इथं, मग येतो तो बाहेर. म्हातारी ऊन तापलेलं उन्हाळ्याचं आणि नंदबाबाच्या वाड्याच्या भोवताल फेऱ्या घालते. आता येईल, मग येईल, आता येईल. थकली म्हातारी, थकली आणि थकून खाली बसली. थकून उन्हात खाली बसलेली आहे तिथं. हो, पण भाव, तिची हाक भगवंतापर्यंत पोहोचली. कृष्णानं ओंजळीमध्ये धान्य घेतलं, गहू घेतले, ज्वारी घेतली असेल. ओंजळ केवढी असेल? नेमका चालायला लागला होता तो. ओंजळीमध्ये धान्य घेतलं, अर्ध सांडवलं रस्त्यानं आणि तेवढंच घेऊन आला दारामध्ये. पाहिलं त्या म्हातारीनं, डोळे भरून देवाला पाहते, डोळे भरून. बोबड्या बोलणं आपल्या बोबड्या भाषेमध्ये, आजी मला पेरू दे ग, मला जाम दे. बघू हातात काय आणलंय तू? त्यांना दाखवलं, ओंजळीत धान्य आणलेलं. टाक, फुकट नाही देणार. ती काय म्हणते, तूही असाच आहेस, आमच्याकडून काहीतरी घेतोस तेव्हाच तू आम्हाला देतोस, घेशी तेव्हा देशी ऐसा तो उदार आहेस. म्हणजे दे अगोदर मला ती ज्वारी दे, गहू दे. टोपलीमध्ये टाकलंय आणि टोपलीत टाकल्यावर मग म्हणली, तुला पेरू देते, तुला जाम देते, पण एक अट आहे. अट काय? अट तुला इथंच माझ्या मांडीवर बसून खावं लागेल तर देणार म्हणली, नाही तर नाही देणार. भाव पहा म्हातारीचा. त्या लांबून एवढ्या उन्हामध्ये दुसऱ्या गावावरून चालत आली होती फक्त कृष्णाच्या भेटीसाठी. कृष्णाला मांडीवर बसवलं आणि पेरू खाऊ घातला. पेरू व्यास महाराजांनी आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दामध्ये तो भाव वर्णन केलेला आहे. फल विक्रयिणी तस्य च्युतौ कर धान्यौ कर द्रव्यौ फलेर पुरयद रत्ने फलभांडम पुरीचौ. ती जी फळांची टोपली होती, टोपली, ज्या टोपलीमध्ये देवानं धान्य टाकलं होतं, मुठभर, ओंजळभर, रत्नानं भरून टाकली. रत्नानं ती त्या आजीची टोपली. एवढा देव दयाळू आहे. भगवंताजवळ फक्त जाण्यासाठी भाव पाहिजे, म्हणून म्हणतो शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. गोकुळामधल्या सगळ्या गवळणी दररोज नंदबाबाच्या वाड्यामध्ये एकतरी चक्कर मारायच्या, एकतरी चक्कर. कशासाठी? त्या कृष्णाचं दर्शन व्हावं यासाठी. जेव्हापासून कृष्ण जन्मला होता गोकुळामध्ये, तेव्हापासून गवळणीच्या चित्तामध्ये कृष्ण 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 आणि कृष्णच बसला होता. काहीतरी निमित्त करून एक गावातली प्रत्येक गवळण त्या गोकुळातली नंदबाबाच्या वाड्यामध्ये येऊन जायची. नंदबाबाच्या वाड्यात काहीतरी निमित्त लावायचं, सांगायचं सासूला,
सासऱ्याला नवऱ्याला, आणि कृष्णाला पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हता, त्याला चैन पडत नव्हता. पण आता कृष्ण गावामध्ये फिरतोय, रस्त्यावर फिरतोय, पायी चालतोय, हे जेव्हा त्याला कळालं त्यावेळेला गवळणी मनातून इच्छा करत होत्या, काय त्या कृष्णानं आमच्या घरी यावं, घरी यावं. कसं वर्णन आहे. बैसले मी होते रंग महाले, हरसे लाविलचा हरसे लाविलचा हरे माझा मंदिर कधी करिया कधी तरिया मंदिरी कधी तरिया देवा पलंगी में केली शेज फुलांची, पलंगी परिमळ सुगंध घ्या, मंदिरी कधी तरिया मंदिरी कधी तरिया. भगवान कृष्ण आपल्या घरी यावा असं प्रत्येक गवळणीला वाटायचं. मग कृष्णानं भाव ओळखला, निघाले रस्त्यावर, मित्रमंडळी जमवले, पण ते हडकुळे मित्र पाहिले आणि विचारलं, काय रे पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल, वरद्या, वाकड्या, बोबड्या, तुम्ही असे वाळून का गेला? असे वाळून का गेलात? खायला नाही काय काही? म्हणले, आहे ना पेंद्या, कृष्णा भरपूर आहे. मग तुम्ही खात का नाही? अरे म्हणले, दूध दही खूप आहे, खूप आहे दूध आणि दही, पण काय, सगळं दूध जातं म्हणले डेअरीला, सगळं दूध डेअरीला, काहीच नाही ढेरीला, सगळं दूध डेअरीला, पोटाला काहीच नाही ना डेअरीला. मग अरे खाल्ल्याशिवाय तब्येती कशा जमणार तुमच्या? मग चोरून खाऊ म्हणले. चोरून म्हणले, किसण्यात चोरी करायची? अरे पोटासाठी करायला काय हरकत आहे? दुसऱ्याच्या घरी राहिली म्हणले अगोदर स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आणि सगळ्या गोकुळामध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट झाला, सुळसुळाट. सगळ्या प्रत्येक गवळण म्हणायला लागली, आजपर्यंत एवढ्या चोऱ्या कधीच होत नव्हत्या, पण हा कृष्ण जेव्हापासून मित्रमंडळी घेऊन फिरतोय तेव्हापासून चोऱ्या वाढल्या. कोणी म्हणायला लागलं कृष्णानं चोऱ्या करायला सुरुवात केली. पण एक ती चंद्रा काकू नावाची गवळण होती, ती म्हणली सगळ्याच्या गरीबाच्या घरी चोरी करील, माझ्या घरी करून दाखवा, त्यांना बांधून टाकते म्हणली. काय म्हणली? बांधून टाकते म्हणली. कृष्णानं ऐकलं, बांधून टाकते म्हणलेलं. पेंद्या, हिचा घर नंबर लिहून घे रे. पेंद्या म्हणला, किसन्या घाबरू नको, हिचा घर नंबरच काय, हिचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, फेसबुक, इन्स्टा, टेलिग्राम, सगळं आपल्याकडे, सगळे आयडी आहेत. म्हणला तानच घेऊ नको. म्हणले मग आज संध्याकाळी गवळण बी फार हुशार होती. हो, तिनं काय केलं, सगळे मडके शिंक्यावर बांधले, शिंक्यावर, आणि शिंक्यावर बांधून त्याच्या खाली एक घंटी लावून टाकली, एक घंटी बांधून टाकली. म्हणजे कशामुळं? कृष्ण आला तर त्याचा हातच पुरू नये तेवढ्या उंचावर, आणि ती एक घंटी म्हणजे कृष्णानं जरी मडक्याला हात लावला ती वाजली की आपल्याला जाग आली पाहिजे. मग
सगळी मित्रमंडळी घेतली आणि कृष्ण आला तिच्या घराजवळ. गवळणीनं त्या खोलीला डबल कुलूप लावून ठेवलं, डबल कुलूप. आणि तिचा पती आणि ती दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेले. भगवान कृष्णानं सगळे गोपाळ घेऊन शिरला तिच्या त्या खोलीमध्ये आणि पाहिलं मध्ये. पेंद्या म्हणला, किसन्या इतका उंच हात कसा पुरल रे आपला? मग आपल्या काठ्या काढानं म्हणला, काठी लावून पाहिली तर काठी पुरना. मग मानवी मनोरा उभा केला, मानवी मनोरा. आजकाल आपल्याकडे ते दहीहंडीला किती थराची दहीहंडी लावतात? 7-8 थराची काहीतरी सरकारनं परवानगी दिली वाटते, 9 थरापर्यंत काहीतरी. तशी दहीहंडी ते थर लावले, ते सगळ्या गोपाळाला खाली उभं केलं. त्याच्यावर मग वर आपण गेला आणि एक एक मडकं फोडायला सुरुवात केली आणि सांगितलं सगळ्या गोपाळाला, जे पाहिजे ते खा, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. सगळ्याला पोटभर खाऊ घातलं. घंटी होती तिथं, घंटीला सांगितलं खबरदार वाजशील तर. ती म्हणली वाजतच नसते आपण. युतीच झाली युती. ते म्हणला वाजली तर बघ कुठल्याच मंदिरात लागू देणार नाही तुला. ते म्हणली वाजतच नसते. युती झाली. युती झाल्यावर वाजते का कोणी? युती करायची आधीच वाजतात. युती झाल्यावर मग दोघं मिळून सरकार स्थापन करतात. असंही ते. चला, सगळे गोपाळ पोटभर खाल्ले. मग घंटी वाजायला लागली. कृष्णानं सांगितलं, ए करार झाला होता ना आपला, वाजायचं नाही. म्हणली जग जेवताना शांत राहील, पण जगाचा बाप जेव्हा जेवायला लागतो तेव्हा मी वाजणारच, नाही तर कुळाला कलंक लागेल, माझ्या कुळाला डाग लागेल. उतरला खाली कृष्ण. आता चला रे म्हणला. चोरासारखा आलो मागच्या दारानं, पण आता पुढच्या दारानं जायचं म्हणला. पुढच्या दारानं निघाला आणि जाता जाता म्हणला, पेंद्या होय रे, काय म्हणली होती ती गवळण? ते म्हणला बांधून टाकते. थांब म्हणला, तुम्ही व्हा पुढं, मी येतो आता. गोपाळ थांबले आणि जाता जाता त्यानं कार्यक्रम केला. काय कार्यक्रम केला? कोणता शॅम्पू मला आठवण झाले हो. ते डव शॅम्पू लावत होती ती. इतके लांब केस होते तिचे. आणि तिनं बऱ्याच दिवसापासून पार्लर मध्ये जाऊन कापले नव्हते. कशामुळं? ती एकदाच कापणार होती आणि त्याच्यावर भांडे घेणार होती. कापलेच नव्हते तिनं, भांडे घेणार होती. तुमच्याकडे बी आहे का ते? मला वाटलं आमच्याकडेच आहे काय की. आणि तिचा नवरा बी अस्वलातल्या कुळातला होता, म्हणजे चांगली एवढी दाढी होती. दाढीची वेणीची मारली ना गाठ त्यानं. बांधतो म्हणली, मला बांधते का? थांब बघतो तुझ्याकडं. काठ मारली आणि पोराला सांगितलं, मी जरा आरामानं उठणार म्हणला. कारण मोठ्याचं पोरग होतं, नंद पाटलाचं पोरग. ते चांगलं ऊन पडेपर्यंत झोपायचं. तेव्हापासूनच श्रीमंताचे पोरं उशिरापर्यंत झोपायची सवय लागली बरं का. तेव्हापासून. हो. आणि पोराला सांगितलं सगळ्या गोपाळाला, ए ऐका रे पेंद्या सुदाम्या ऐका, उद्या सकाळी इथून सोंग निघणार आहे. म्हणले काय सोंग? वरात निघणार आहे, वरात. मग उद्या सकाळी 6 वाजता तुम्ही इथं बँड बाजा सहित यायचं. बँड बाजा सहित म्हणजे पराती आणायच्या वाजवायला. गेला कृष्णन, गेला झोपी. इथं सकाळी सकाळी दारामध्ये गोसाव्यानं आवाज दिला, अलक. बरोबर, पीठ मागण्यासाठी हजर झाला. अलक अलक म्हणल्या बरोबर ते गोसावी गर्दा करायला लागलं. काय हो चंद्रा काकू, नेहमी तुमचं असंच असते. तुमच्यामुळे माझं 4 घरचं पीठ मागायचं राहून जाते, उशीर होते तुमच्यामुळे, चला या लवकर. आवाज ऐकला जसा गोसाव्याचा, चंद्रा काकू उठून बसायला गेली. अहो आला पीठ वाढायला जावं लागते. उठले की उठल्या बरोबर मानेला झटका बसला. अहो सोडा की, दारावर गोसावी आलाय. लाज वाटते का तुला? अगं म्हातारी झालीस ना, म्हातारपणी चाळा चेष्टा सुचते माझी. दाढी ओढतेस? मी कुठं दाढी ओढली तुमची? तुम्हीच तर माझी वेणी ओढली. सोडा, बाहेर गोसावी आलाय. आगा डोका बिका फिरलं काय तुझं? गोळ्या संपल्या? तुम्हीच माझी वेणी, तूच माझी दाढी ओढली. पाहिलं तर गाठ मारलेली. अरे बापरे, गाठ मारली. सोडा सोडा. सोडल्यावर सुटती होय? बामणानं मारलेली 7 जन्म सुटन. सोडून दाखवा बरं. बामणानं मारलेली 7 जन्म सुटन. जगाच्या बापानं मारलेली सुटती? कापा म्हणले कापन, जाळता जळन. ती म्हणली माझी नाही कापायची. ती म्हणते माझी दाढी नाही कापायची. शॅम्पू लावून वाढवलेत केस, भांड्यासाठी ठेवलेत.
जाळली जळना कापता कापेना. मग त्या गोसाव्याची मदत घेऊ म्हणले. चला, दार काढलं तिनं. कसं काढलं मी सांगतो. ती 7 फूट उंच होती. यादव महाराज 7 फूट उंच, चांगली उंच पुरी होती. खात्या पित्या घरची असेल. आणि ते होतं मोजून 5 फूट. गवळण होती 7 फुटाची आणि ती गवळी होता 5 फुटाचा. ती दरवाजाच्या पुढे अशी उभं राहिली आणि ते पाठीमागं दिसणं बी झाले छटाक्या. तिनं दार काढलं आणि गोसाव्याला म्हणली, ये बाबा. काकू किती वेळापासून हाका मारतोय, वाढायचं असेल तर वाढा पटकन, नाही तर चाललो मी. बाबा म्हणली, थांब, तुला 4 घरचं पीठ एकदाच वाढते, शेरभर घेऊन जाय. काय काम आहे? म्हणली, गाठ सोडायची दाढीची आणि वेणीची. दाढी तुम्हाला दाढी कुठं आली? तिनं असं धरलं आणि असंच फिरवून पुढे आणलं. कसं? असं पुढं त्याला उभं केलं. काकू म्हणला, हे काय? म्हणजे सोड रे बाबा. त्यानं प्रयत्न केला पण सुटना. ओ म्हणला, काकू तुमचं पिठही नको काहीच नको, चाललो मी. गेलं रस्त्यावर, तिथपर्यंत गेलं रस्त्यात. तिनं सांगितलं मागून चंद्रा काकूनं, अरे बाबा कोणाला सांगू नको. नाही नाही सांगित नाही, तुमची दाढी विण्याची गाठ मारलेली. कुठं जाऊन म्हणला? भर चौकात. चौकात ते टपूनच बसले होते. कोण? बोबड्या, पेंद्या, सुदाम्या, वरद्या, वाकड्या, मधुमंगल सगळे. चला रे. इथं नवरा बायकोनं विचार केला, ज्यानं मारली त्याला सुटल. कोणाला काही म्हणली होतीस का? म्हणले कृष्णाला म्हणले होते. काय? बांधूनच टाकते. म्हणले मग त्यानंच मारली, आता त्याच्याशिवाय नाही सुटणार. चला निघाले. वरात निघाली. बायको पुढं, नवरा माग. ती होती अशी 7 फुटाची आणि ते 5 फुटाचं. तिची वेणी अशी ओढल्या जायची आणि त्याची दाढी अशीच ओढल्या जायची वर. ती उंच पुरी होती ना. गोपाळ आले, पराती वाजवतायत, बँड वाजवतायत. त्यांच्या पायामुळं धूळ उडाली. धूळ नाचत होते ना सगळे वरातीत. तेव्हापासून नाचायची पद्धत आहे. धूळ उडाली आणि गेली गवळणीच्या नाकात. नाकात गेल्यावर काय झालं असेल? तिला आली शिंक. शिंक आल्यावर आज मागचा गवळी रपकन पुढं आली. वरात कुठपर्यंत आली? नंदबाबाच्या वाड्यावर. नंदबाबाच्या वाड्यासमोर नंदबाबाच्या कडेवर बसून ब्रश करत होता. कोण? कृष्ण. ब्रश नव्हता तेव्हा. तेव्हा बबूल ते बाबळीचे काडीच ब्रश होता. कडेवर बसून नंदबाबाच्या मोठा विस्मयानं हसत होता गालातल्या गालात. कशी जिरवली. तिने विनंती केली, कृष्णा गाठ मारलेली सोड. म्हणलं आपण मारत नसतो गाठी वेटी. काही देव गाठा नाही मारत, गाठ मारतो आपण माणसंच. बरोबर आहे. आणि त्या अंतरातल्या गाठी सोडवण्याचं काम देवाचं आहे. हो. ते म्हणली मारली असेल का नसेल माहित नाही, पण सोड. भगवंतानं नुसतं हात लावल्याबरोबर गाठ सोडली. हात लावल्याबरोबर. आणि लगेच तिला विचारलं, परत येते का माझ्या वाट्याला? म्हणली आयुष्यभर परत वाट्याला येणार नाही तुझ्या, आयुष्यभर. चला आता चोऱ्या होऊ लागल्या. चोऱ्या झालं. बरं. एके दिवशी हा घेऊन या. एके दिवशी घरामध्ये टाइम आहे का थोडासा? 5 मिनिट. बरं. घरामध्ये तळण्याचा कार्यक्रम चालू होता. लाडू, बुंदी, करंज्या, वेगवेगळे मोतीचूर लाडू, बुंदीचे लाडू, कोणते लाडू कोणते लाडू. कृष्णानं आईला विचारलं, यशोदा आई किंवा रोहिणीला, आई काय ग कार्यक्रम? तिनं सांगितलं, बाळा रे उद्या पूजेला जायचं आपल्याला. पूजेला कुठं? म्हणजे इंद्रदेवतेची पूजा करायची असते. इंद्रदेवतेची पूजा. म्हणजे कशामुळं? कृष्णाचे विचार पहा. आज जे विज्ञानानं सिद्ध करून सांगितलंय, शोध लावून, की डोंगरामुळं झाडांमुळं पाणी पडते, पाऊस पडतो. भगवान कृष्णानं त्या काळी 5,500 वर्षापूर्वी सांगितलं, इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करा आणि त्या गोवर्धनावर असलेल्या झाडं वेलीमुळं पाऊस पडतो. किती विचार. साधू संतांनी सुद्धा सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. इंद्राची पूजा नाही करायची, गोवर्धनाची करायची. काही जण म्हणले ठीक आहे, काही जण विरोधात होते.
देवाला सुद्धा विरोध करणारे लोक होते बरं का. म्हणले अवकृपा होईल इंद्राची. म्हणले काही होणार नाही. ठरलं. दुसऱ्या दिवशी सगळेजण गेले गोवर्धनाच्या ठिकाणी. गोवर्धनासाठी पूजा मांडली त्याने. पूजा मांडली आणि पूजा मांडल्यावर बातमी कळाली इंद्राला. राग आला इंद्राला. वरुणाला आदेश दिला जा आणि एवढा पाऊस पडा, एवढा पाऊस पडा, सगळं गोकुळ वाहून गेलं पाहिजे. गोकुळ. पण गोकुळ वाहून जायचा कसं जाईल. भगवान कृष्ण होता ना. भगवान कृष्णानं या इकडं. ऑपरेटर कोण आहे इथले. इथले ऑपरेटर कोण आहेत. भगवान कृष्णानं सगळ्या गोपाळांना, गवळ्यांना, गवळणींना सगळ्यांना सांगितलं या माझी मदत करा. सगळेजण गोवर्धन पर्वताला हात लावा. सगळेजण गोवर्धन पर्वताला. सगळेजण हात लावा. काठ्या लावा. आपापल्या लावा काठ्या. आणि भगवान कृष्णानं सांगितलं म्हणा माझ्यासोबत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन पर्वत उचलला. सगळ्यांनी काठ्या लावल्या. आपल्या आपल्या काठ्या. आणि भगवान कृष्णाने फक्त असं बोट धरलं. एक बोट करंगळी धरली फक्त. त्या करंगळीच्या वर, करंगळी वर नाही बरं, करंगळीच्या वर एवढं 1 इंचाचं अंतर होतं त्या करंगळीमध्ये त्या पर्वतामध्ये. गोवर्धनाच्या 1 इंचाचं अंतर. आणि पर्वत धारण केला. पाऊस इतका पडला की गोकुळ अक्षरशः वाहून जाऊ. पण भगवान कृष्णाने अगस्त्य ऋषीला बोलून सगळा पाऊस पिऊन टाकायला सांगितला. मेघ थकले, वरून थकला. आणि मग इंद्राने विचारलं पाडला का पाऊस. हो पाडला. मग आता मी जाऊन पाहतो. हेलिकॉप्टरनं आला हेलिकॉप्टरची पाहणी करायला. कोण. इंद्र. आणि पाहिलं तर एवढी माती सुद्धा वाहून गेली नाही. सगळं जशाच तसं आहे. मग इंद्र शरण आला आणि इंद्र शरण येऊन भगवान कृष्णाची माफी मागितली आणि सगळ्या गोकुळवासियांनी त्यावेळेला गोवर्धन पूजा केली. बोलिये गोवर्धनजी महाराज की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे श्याम. ठेवा आता खाली ठेवा. जोडीनं कोण आहेत मंडपामध्ये. तुम्ही आहेत जोडीनं असतात ना दोघ जण. हा एक जण कोणी यजमान या जोडीनं गोवर्धन पूजा करू. जे काही फराळाचं आणले तुम्ही बनवून नैवेद्यासाठी ते एका टोपल्यामध्ये जमा करा. आणि इथं प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचं ते घ्या. जमा करा. पटकन पटकन घ्या. घ्या एक टोपलं.